हॅलो हाय नमस्कार, माझं नाव आरती ठाणांबीर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। तर तुम्हाला माहिती आहे की मी शेतावर गेली होती राहायला माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत। त्याचा व्हिडिओचा पार्ट 1 अपलोड केला आहे, माझ्या अकाउंटवरती आहे आणि व्हिडिओचा पार्ट 2 सुद्धा मी अपलोड केला आहे, तो सुद्धा तुम्ही बघा। आणि हा आहे व्हिडिओचा पार्ट 3। तर चला लेट्स गो। तर मला ही व्हिडिओ कालच बनवायची होती, पण काल खूप जास्त पाऊस होता, त्याच्यामुळे बाहेर काही उभं राहायला येत नव्हता। आणि आज सकाळी सुद्धा भरपूर पाऊस होता। आता जेमतेम जरा 10 मिनिटासाठी पाऊस जरा थांबलाय, तर म्हटलं पटकन व्हिडिओ काढून घ्यावी। तर हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय, या रस्त्यावरून आम्ही खालून वरती आलो आणि समोर आल्याबरोबर माझ्या मित्राचं शेतावरचं जे घर आहे ते समोरच आहे, ते तुम्हाला मी दाखवते आता। सी, तर इथून वरती आल्यावरती इथेच त्याचं घर आहे आणि याच्यामध्ये जेमतेम 3 ते 4 रूम्स आहेत आणि ओपन स्पेसमध्ये बनवलेली चूलसुद्धा आहे आणि वॉशरूम पण आहे, इंडियन आणि वेस्टर्न। आणि इकडे सगळे त्यांची बाग आहे, काही काही पेरणी केली आहे आणि इकडे पुढे गेल्यावरती तिकडे शेत आहे। आपण एक एक गोष्ट नीट बघूया। तर हे त्याचं घर आहे, आपण नंतर घराची व्हिडिओ मी शूट करेन आणि ती टाकेल। आता आपण जरा बाहेरचा परिसर सगळा फिरूया। तर त्यांनी त्यांच्या शेतावरती इथे एक छान नारळाचं झाड लावलं आणि ते जास्त मोठं नाही, जरा छोटंच आहे अजून, त्याला खूप वर्ष लागणार आहेत वाढायला। आणि हे आहे कढीपत्त्याचं झाड, जे आधी मी जेव्हा एकदा आली होती इकडे तेव्हा मोठं होतं, पण ते मग मे बी आता पाऊस आहे त्यामुळे त्याला कट केलं आहे। आणि छान असा काल मी जे जेवण बनवलं त्यासाठी इथलाच आम्ही कढीपत्ता यूज केला होता आणि याचा स्मेल पण खूप छान येतोय। इथे आहे गुलाबाचं झाड, तुम्ही बघू शकता, त्याला एक छान असं रोज आलाय। तर जरा झुमकर रोज हे बघा, छान असं पिंक कलरचा, डार्क पिंक कलरचा रोज आहे आणि एवढ्या पावसातही ते छान टवटवीत राहिलंय। आणि हे आंब्याचं झाड आहे, हे वेगळं झाड आहे आणि हे वेगळं झाड आहे, पण ते आत्ताच मला वाटतं काही 2-3 वर्षांपूर्वी लावलेलं असेल, तर ते मोठं नाही झालं आहे, पण जेमतेम ते मला वाटतं 2-3 वर्षामध्ये आपल्याला आंबे देऊ शकतात। आणि इथे आहे गवती चहा, आम्ही इथे आल्यापासून 3 ते 4 वेळेस चहा बनवला आहे आणि गवती चहा आहे, मला वाटतं हा याचा टेस्ट आहे जवळपास लेमनसारखी लागते, पण गवती चहाचा चहा आम्ही पिला, चांगलं खूप फ्रेश वाटलं सकाळी सकाळी। आणि आता निघायच्या आधी अजून एकदा चहा होईल। हा पण पुन्हा इथे आहे नारळाचं झाड, आता ह्याला खूप वेळ लागणार आहे वाढण्यासाठी। इथे आहे लिंबूचं झाड, हे छोटंसंच आहे, अजून याला मोठं व्हायला खूप वेळ लागेल, पण मग तेव्हाच लिंबू आपल्याला बघायला मिळतील, आताशे ते छोटं आहे। आणि इथे पुन्हा आहे आंब्याचं झाड, यांनी भरपूर आंब्याची झाडं लावलेली आहेत भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी, आता ह्यालाही वाढायला वेळ लागेल। याला थोडा मोहर पण आलेला होता, मे बी हा कलमी आंबा असणार आहे। इकडे कशाच्या तरी शेती केली आहे, पण एक्झॅक्टली कळत नाही आहे काय पेरलं आहे, पण त्याला छान असे मोडवरती येऊन छान छान 3-3, 4-4 अशी पानं वरती आली आहेत। तर याचं मी नक्की विचारेन की नक्की कसली हे पेरणी केली होती आणि ते व्हॉइस ओव्हरमध्ये मी टाकेल। तिकडे पुन्हा आहे कढीपत्ता आणि फुलांचं, जास्वंदीच्या फुलांचं झाड आहे आणि अजून एक आहे, एक गजरा वापरतात, तर अबोलीचं तिकडे छोटासा रोपटं आलं आणि त्याला छान फुलं पण येत आहेत। गुलाब, इथे आहे गुलाबाचं झाड आणि याला छान अशी छोटी छोटी फुलं आता येतील, म्हणजे उद्या सकाळपर्यंत एखाद दुसरं फुल तरी फुलेल आणि छान कळ्या आलेल्या आहेत भरपूर आणि त्याला छान असे नवीन पालवे फुटल्यासारखी छोटी छोटी पानं पण आली आहेत। आणि इथे आहे आंब्याची छोटी छोटी रोपं आणि ही रोपं मला वाटतं असेच आपण खाऊन आंब्याच्या कोया टाकतो तसं त्यांनी साठवून टाकलेले आहेत आणि त्याच्यातून असे वेगवेगळे रोपं, जेमतेम हे मला वाटतं 8 ते 9 रोपं तरी इथे तयार झालेले आहेत आणि हीच रोपं मला वाटतं पुढे ते शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर लावतील। तिकडचं नाही माहिती किरण मला। तर इकडे छान वेली आहेत, मला वाटतं कारल्याच्या, भोपळ्याच्या, घोसावळ्या वगैरे असतात त्याच्या या वेली आहेत। आता एक्झॅक्टली 3-4 वेली मिक्स आहेत त्यामुळे समजत नाही आहे। आणि इकडे आहे आंब्याची 2 अशी मोठी झाडं झालेली आहेत आणि मला वाटतं ही पण कलमीच आहे, त्याला मोहर फुटू शकतो पुढच्या 1-2 वर्षामध्ये। आणि ह्या वेली समजत नाहीत नक्की कसल्या आहेत। आणि आता आपण जाऊया खाली तिकडे शेतावर, तर काही जे वातावरण किती छान आणि फ्रेश वाटतंय।
आणि ते दुसरा कुठलाच आवाज नाही, गाड्यांच्या हॉर्नचा आवाज नाहीये ना कसला वेगळा आवाज नाहीये कोणताच, एकदम शांतता आहे, मस्त छान हवा सुटली आहे त्याचा आवाज आहे, पक्ष्यांची किलबिलाट आहे, फक्तच काय म्हणतात त्याला चिमणी किंवा कावळा नाही, इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पण आम्ही पाहिलेत, कारण हे शहराच्या जवळ नसून एकदम गावच्या साईडचा एरिया आहे, त्याच्यामुळे ते वेगवेगळ्या पक्ष्यांचाही आवाज येतात आणि एकदम छान वाटतं। तर गाईज इथे ना तांदळाची पेरणी केलेली आहे, जे छोटे छोटे कोंबवरती आलेले तुम्हाला दिसतात पोपटी रंगाचे ते तांदळाची शेती आहे, आणि जे मोठे जे आलेले तुम्हाला दिसत आहेत जे डार्क ग्रीन कलरचे, मला असं वाटतं ते बाजरीची पेरणी केलेली आहे। तर आता त्या साईडला सुद्धा वेगळं शेत आहे, आपण त्या शेतामध्ये जाऊया बघायला। तर गाईज मला ना असं शेतामध्ये रानामध्ये फिरायला भरपूर आवडतं, आणि आता मी माझ्या गावी गेले होते तर तुम्ही तो व्लॉग बघितलाच असेल की मला किती छान वाटतं, आणि आज मी पुन्हा इथे शेतावर आले तर मला मी गावी गेल्यासारखं वाटतं, खूपच सुंदर खूपच भारी वाटतं। तुम्ही पण तुमच्याही जवळपास कुठे कोणाचं शेत वगैरे असेल तर थोडंसं आउटिंग करण्यासाठी जा, इथे पण पूर्ण तिथपर्यंत दिसतं तुम्हाला ते सगळं भाताची शेती केलेली आहे, आणि याला छान वरती कोंब मोठे आलेले आहेत, त्याला पुन्हा याची पेरणी वेगळी होणार पाण्यात मध्ये लावतानाची, आता तेव्हा तर आपण नसणार, पण हे बघायलाच किती सुंदर वाटतंय। बस ही छोटी छोटी रोपं हवेच्या वेगाने जशी हलतायत ना ते सुद्धा बघायला खूप छान आणि फ्रेश वाटतंय। तर चला आपण आता घरात जाऊया आणि बघूया की घर कसं आहे ते, एक छोटीशी टूर करूया चला। तर हा सगळा जो बाहेर दिसतो तो पसारा आमचाच आहे, आणि आता मी लगेच निघणार आहोत, त्याच्यामुळे हा सगळा बाहेर असा ठेवलेला आहे। हा आहे मेन गेट म्हणजेच पहिला डोर, आणि असा आहे हॉलमध्ये सोफा वगैरे आहे, आणि वरती फॅन आहेत 2 छान असे, आणि इथे आहे किचन तुम्ही बघू शकता, काल इथेच आम्ही चहा वगैरे सगळं बनवलं होतं, हे सगळं आम्हाला घेऊन जायचं आहे सोबत म्हणून आम्ही बाहेर काढून ठेवलेलं आहे। तर माठसुद्धा होतं आम्हाला पाणी पिण्यासाठी, आणि गॅस आहे प्रॉपर, आणि इकडे पण भरपूर सामान ठेवायला जागा आहे। इकडे आहे बेडरूममध्ये आमचं भरपूर सामान पडलेलं आहे, तुम्ही बघा आता हे सगळं आम्हाला क्लीन करायचं, कारण आम्ही लगेच निघणार आहोत त्यामुळे सामान असंच ठेवलं आहे। इथून जाऊया पुढच्या रूममध्ये, इथे आल्यावरती इथे पण एक छान छोटासा हॉल किंवा तुम्ही एक रूम म्हणू शकता, इकडे आहे वॉशरूम, दोन्ही इंडियन आणि वेस्टर्न आहे, इथे कांदे वगैरे काढून ठेवलेले आहेत, इथे शेतीसाठी लागणारे काही काही अवजारं वगैरे ठेवलेले आहेत, हे गमबोटं वगैरे तुम्ही बघू शकता, आणि मेन पार्ट म्हणजे हा आहे घराचा किचन जो गावच्या सारखा बनवून ठेवलेला आहे त्यांनी। इकडे आहे चूल जिथे काल आम्ही जेवण वगैरे बनवलं होतं, चेअर्स वगैरे आहेत, इथे चूल पेटवण्यासाठीचे जे लाकडं लागतात ते आणून ठेवलेले आहेत, आणि इथे सुद्धा एक डोर बनवला आहे जो बाहेरच्या साईडला जाणार। तुम्ही हे सगळं शेताचं वगैरे तुम्ही व्हिडिओ बघितले आहे, आणि हे मशीन आहे बेसिकली माती भुसभुशीत करण्यासाठी या मशीनचा वापर केला जातो, आणि तुम्ही सगळं बघितलं आहे व्हिडिओमध्ये, मी तुम्हाला दाखवलं आहे शेत वगैरे, पुढचं शेत हे। तर आता जायची वेळ आली आहे, आता मी एक सामान घेतो आणि बाहेर निघतो। तर चला आता आमची निघायची वेळ झाली आहे, पूर्ण 1 दिवस 1 रात्र आम्ही इथे राहिलो, जेवण वगैरे बनवलं, सगळा आम्हाला एन्जॉयमेंट आमचा आनंद मी व्हिडिओमध्ये शेअर केलाय। तर आता मी इथून निघतो, आता आम्हाला असा जाण्याची इच्छा नाही होत आहे, पण काय करणार, उद्या आम्हाला सगळ्यांना जॉबला वगैरे जायचं आहे आणि आमचा दिवस संपलाय। तर आता चला बाय बोला, अजून भरपूर जण आहेत पण ज्यांना लवकर जायचं होतं ते सगळे गेलेत, सो आता आम्ही बाकी होतो, आम्ही सगळं आवरावरी करतो आणि निघतो। चला बाय। तुम्हाला जर माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।